राम राम श्रोते हो. महाराष्ट्रातील समृद्धी मार्गाच्या या विशेष वार्तापत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वाने आपले कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेचे कर्तृत्व सिद्ध झालं आहे. हे सर्वांनीच मान्य केलं आहे, हे प्रथम लक्षात घ्या. सकारात्मक वातावरणासाठी त्याचा मोठा फायदा झालाय. मंडळी, एक नजर टाकूया या महत्वाच्या विषयावर. आपल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा 701 किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाला आपले लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येत आहे. जवळजवळ पूर्ण झालाय. काही भाग वाहतुकीस खुलाही झाला आहे. आता मुख्य मुद्द्याकडे या. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला 520 किलोमीटरचा टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झालाच, पण पैशाचीही बचत झाली, प्रचंड सोय झाली. आपल्याला माहित आहेच, शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त 80 किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला. तर इगतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग 701 किलोमीटरचा असेल. याकडे लक्ष द्या. या नवीन रस्त्यांच्या जाळ्यामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे 8 तासांनी कमी होणार आहे, हे लक्षात घ्या. समृद्धी मार्गाची काही वैशिष्ट्ये आहेत. या समृद्धी महामार्गावर एकूण 6 बोगदे बांधलेत. या एक्सप्रेस वे मध्ये कसारा घाटातील 7.7 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचाही समावेश आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे. त्याच्या अभियांत्रिकी चमत्कारांच्या पलीकडे हा मार्ग 3 वन्यजीव अभयारण्यांसह 35 इको सेन्सिटिव्ह झोन आणि 310 मीटर पुलांद्वारे वर्धा नदीसह निसर्गरम्य परिसरातून जातो बरं का. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी तो एक उत्तम पट्टा आहे. अतिशय विशेष धोरणाने तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्याने 10 प्रमुख जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी 14 जिल्ह्यांना जोडणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढत आहे, हे महत्वाचं. हे संपूर्ण जाळं मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्राशी देखील जोडली जाणार आहे. त्याचे 24 इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडतात. अर्थातच त्यामुळे हा एक आर्थिक कॉरिडॉर बनतोय. मंडळी, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यातील मोठ्या संधी खुल्या होतील, अशी अपेक्षा आहे. 40 किलोमीटर अंतरावर टाउनशिपचा विकास पारंपरिक महामार्गाप्रमाणेच आहे. या प्रकल्पामध्ये मार्गावर 30 ते 40 किलोमीटर अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे. हे पण एक वैशिष्ट्य. त्यात शैक्षणिक, आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या 18 टाउनशिपचा समावेश असून ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणे आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करण्याचं काम या महामार्गाच्या कामामुळे झालं आणि सातत्याने होत राहणार आहे बरं का. महत्वाचा मुद्दा म्हणजे भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांमधून या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यात लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने 53 किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि 180 किलोमीटरचा जालना नांदेड द्रुतगती मार्ग आहे. त्यामुळे प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, हे लक्षात आलं असेल. तर दुसरा महत्वाचा मुद्दा, जालना नांदेड मार्गाने भविष्यातील हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसह मुंबई आणि JNPT ला थेट जोडले जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण 9,565 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे बरं का. आपले कर्तव्य तत्पर आणि धाडसी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. विस्तृत पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करत आहे. प्रकल्प पूर्ण होत असताना शहरी आणि ग्रामीण भागांना एकत्रित आर्थिक क्षेत्रांशी जोडून राज्याच्या विकासाला पुन्हा आकार देण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील जनता खुश आहे. या सर्व नियोजनामागे आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची दूरदृष्टी महत्वाची ठरली आहे. मंडळी, मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांची ही दूरदृष्टी, अचूक नियोजन, जनतेला विश्वासात घेण्याची क्षमता आणि महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी योग्य अशी वाटचाल करण्याचं कसब सर्वांच्या लक्षात आले आहेच. राज्यातील संपूर्ण जनता माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी त्यामुळेच ठाम आहे. जनता अत्यंत समाधानी आहे. आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.